आजच्या लेक्चरमध्ये आपण जवळपास 20 मूलद्रव्ये, ओके, किती एलिमेंट्स घ्यायचे आपल्याला? 20 एलिमेंट्स, त्यांचे सिम्बॉल, त्यांचा ऍटॉमिक नंबर, त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या आणि व्हॅलेन्सी हे सर्व बघणार आहोत. यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ऍटॉमिक नंबर ला आपण काय रिप्रेझेंट करतो? झेड, जो की नंबर ऑफ प्रोटॉन किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन न्यूट्रल ऍटम असं आपण त्याला डिफाइन केलं होतं. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या आपण काय धरली होती? एक्स, आणि व्हॅलेन्सी जी आहे हे आपल्याला कुठपर्यंत घेता येते? अप टू 4 है ना, 4 पर्यंत व्हॅलेन्सी असते, बरोबर आहे का? म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या हीच व्हॅलेन्सी असते, पण कुठपर्यंत? 4 पर्यंत. 4 पेक्षा जास्त झाली की व्हॅलेन्सीचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता. तो फॉर्म्युला काय आहे? 8 - x, म्हणजे व्हॅलेन्सी ही मॅक्झिमम 4 असते, मिनिमम 0 असते. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या कमीत कमी 1, जास्तीत जास्त 8 असते. ओके, एक लक्षात ठेवायचं. आता पहिला एलिमेंट आहे आपला हायड्रोजन. आता या हायड्रोजनचं जो सिम्बॉल आहे तो आहे कॅपिटल H, ऍटॉमिक नंबर आहे 1. आता कार्बन मध्ये एकच शेल आहे, कोणती? K, आणि एकच इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल? 1च असेल, एकच कक्षा आहे. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या 1 आणि व्हॅलेन्सी सुद्धा काय आहे? 1च आहे. ओके, हे झालं हायड्रोजन संदर्भात. दुसरा जो इलेमेंट आहे तो आहे हेलियम. हेलियमची जी संज्ञा आहे ती आहे He, ऍटॉमिक नंबर 2 आहे, आणि तुम्हाला माहिती आहे हेलियम मध्ये एकच कक्षा आहे आणि पहिल्या कक्षेमध्ये द्विक पूर्ण असतं, हे नाही, डुप्लेट कंप्लीट असतं. सो इलेक्ट्रॉनची संख्या 2, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा 2, एकच कक्षा L. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या 2. मात्र व्हॅलेन्सीचं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की व्हॅलेन्सी ला एक एक्सेप्शन आहे ऑक्टेट रूलला. तो कोण आहे? हेलियम. कारण हेलियम मध्ये एकच कक्षा आहे L, आणि पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसतात? K कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, आणि ते इलेक्ट्रॉन त्याचं द्विक पूर्ण आहे. त्याला शब्द वापरला होता मी डुप्लेट कंप्लीट, है ना. तर डुप्लेट जे आहे ते कंप्लीट असल्यामुळे त्याची व्हॅलेन्सी थेट तुम्ही किती घ्यायची? 0. ओके, कारण हा एक निष्क्रिय वायू आहे, ज्याला इंग्रजीमध्ये आपण इनर्ट गॅस किंवा दुसरं नाव आहे त्याला नोबेल गॅस असं म्हणत असतो. पुढचा एलिमेंट आहे लिथियम. आता या लिथियमचं वैशिष्ट्य जर पाहिलं आपण तर त्याची संज्ञा आहे Li, ऍटॉमिक नंबर किती आहे? 3, इलेक्ट्रॉन 3 आहेत, मात्र कक्षा 2 आहेत. कारण पहिल्या कक्षेमध्ये K कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसतात? 2, म्हणून K कक्षेमध्ये 2 आणि L कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन प्लेस करणार आपण? 1, म्हणून त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिथियमचं काय आहे? 2, 1. आता सर्वात बाहेरच्या कक्षेमध्ये म्हणजे आउटर मोस्ट सेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणून व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या 1 आणि व्हॅलेन्सी सुद्धा किती असणार? 1च असणार. त्यानंतर पुढचा आहे बेरिलियम. आता जो बेरिलियम आहे त्याची संज्ञा आहे Be. यामध्ये आहे 4, हा ऍटॉमिक नंबर आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या 4. जितका ऍटॉमिक नंबर, अनुक्रमांक, तितकीच इलेक्ट्रॉनची संख्या. आता मला सांगा, पहिल्या कक्षेमध्ये जर 2 इलेक्ट्रॉन घेतले आपण K कक्षेमध्ये, तर दुसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतील? सांगा. 4 मधून 2 मायनस केलं तर किती शिल्लक राहिले? 2. हा, L कक्षेची क्षमता 8 ची आहे, पण त्याच्याकडे 8 इलेक्ट्रॉन आहेत का? नाही, त्याच्याकडे 4 मधून 2 वजा करा, किती राहिले? 2. म्हणून दुसऱ्या कक्षेमध्ये 2च इलेक्ट्रॉन आहेत. त्यानंतर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, आणि म्हणून त्याची जी संयोजा किंवा व्हॅलेन्सी सुद्धा किती असणार? 2च असणार. कारण व्हॅलेन्सी आपल्याला कुठपर्यंत चालते? 4 पर्यंत. म्हणजे 4 पर्यंत व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलेन्सी हे कसं असणार? सारखंच असणार, फक्त त्याला अपवाद कोण आहे? हेलियम. त्यानंतर
पुढचा एलिमेंट आहे बोरॉन, ज्याची संज्ञा आहे बी, ज्याचा ऍटॉमिक नंबर आहे 5, म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या 5, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2, 3. आता हे 3 कुठपर्यंत चलन बरं? दुसरी कक्षा कोणती कक्षा आहे? यल कक्षा आहे. 5. पहिली कक्षा जी आहे म्हटल्यास मी इथं लिहितो. पहिली कक्षा आहे के मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतील? 2. दुसरी कक्षा आहे एल, त्यामध्ये 8. तिसरी कक्षा आहे एम, यामध्ये जास्तीत जास्त 18. आणि चौथी कक्षा कोणती सांगितली तुम्हाला? एन, त्यामध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसतील? 32. ओके, हा नियम आहे. त्यामुळे आता हा 3 अंक कुठपर्यंत चलेल? 8 पर्यंत, है की नाही? सो आता 3 आहे म्हणून व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या 3 आणि व्हॅलेन्सी सुद्धा किती आहे? 3. पुढचा एलिमेंट आहे कार्बन. कार्बनची जी संज्ञा आहे ती आहे सी, ऍटॉमिक नंबर 6, इलेक्ट्रॉनची संख्या 6 आहे. पहिल्या कक्षेमध्ये 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये किती येतील? 4 इलेक्ट्रॉन. तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे तिची जी बाह्यतम कक्षा आहे, बरोबर? आता बाह्यतम कक्षेचा क्रम सांगितला मी तुम्हाला, के एल एम एन. पहिली कक्षा, दुसरी, तिसरी आणि चौथी. तर दुसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? सध्या 4 इलेक्ट्रॉन आहेत. मग आता सांगा की याची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 4. व्हॅलेन्सी आपल्याला कुठपर्यंत चालते? 4 पर्यंत ऍडजस्टेबल आहे, म्हणून व्हॅलेन्सी सुद्धा किती असणार? इथं 4 असणार. ओके, कार्बनची व्हॅलेन्सी जर विचारली तुम्हाला तर ती किती आहे? 4. त्यानंतर पुढचा एलिमेंट आहे नायट्रोजन. आता या नायट्रोजनची जी संज्ञा आहे, सिम्बॉल, ते आहे एन. त्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 7, म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या 7. डिस्ट्रीब्युशन कसा असेल? 2, 5, बरोबर. आता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 5. आता सांगा, आता व्हॅलेन्सीचा इश्यू आहे. व्हॅलेन्सी 4 पेक्षा जास्त आहे. अशा वेळेस काय करणार तुम्ही? 8 - 5 किती आन्सर मग? 3. सो नायट्रोजनची व्हॅलेन्सी किती असेल? 3 असेल. त्यानंतर आहे ऑक्सिजन. ऑक्सिजनची संज्ञा आहे O, ऍटॉमिक नंबर आहे 8, इलेक्ट्रॉनची संख्या 8 झाली. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन? 6. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 2, 6. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या 6. मात्र व्हॅलेन्सी काढताना 8 - 6 किती आन्सर येईल? 2. सो ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती आहे? 2. त्यानंतर आहे फ्लोरीन. आता फ्लोरीनची संज्ञा आहे F, ऍटॉमिक नंबर आहे 9. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 9 इलेक्ट्रॉन असल्यामुळे काय असेल? 2, 7. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या 7, व्हॅलेन्सी किती येईल? 1, कारण 8 - 7 किती येईल? 1. नंतर आहे एक निष्क्रिय मूलद्रव्य ज्याचं नाव आहे निऑन. त्याची संज्ञा आहे Ne. आता सिम्बॉल मध्ये लक्षात ठेवा, कधी पण पहिलं अक्षरच कॅपिटल घ्यायचं, दुसरं अक्षर जे आहे ते कसं घ्यायचं? आपण स्मॉल लेटर घ्यायचं असतं. निऑनचा ऍटॉमिक नंबर आहे 10, इलेक्ट्रॉनची संख्या 10. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8. पाहता दुसऱ्या कक्षेमध्ये एल कक्षा जी आहे दुसरी, त्यामध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावू शकतात? 1. म्हणजे आता त्याचं काय झालं? या ठिकाणी ऑक्टेट कंप्लीट झालं, म्हणजे एल कक्षा ही पूर्ण झाली. कशामध्ये? निऑन मध्ये. याच्यामुळे तो इलेक्ट्रॉन घेतही नाही आणि देतही नाही, म्हणून तो निष्क्रिय आहे, है ना? म्हणजे रासायनिक अभिक्रियेमध्ये तो भाग घेत नाही, म्हणून त्याला आपण इनर्ट गॅस किंवा नोबेल गॅसेस म्हणतो. सो सांगा, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या 8, मात्र व्हॅलेन्सी 8 - 8 = 0. त्यानंतर 11 नंबरला आहे सोडियम, ज्याची संज्ञा आहे Na, ऍटॉमिक नंबर 11, बरोबर. आता 11 इलेक्ट्रॉन आहे. मग पहिल्या कक्षेमध्ये तर 2च इलेक्ट्रॉन आहे, दुसऱ्या कक्षेमध्ये 8.
आता आपल्याला कितवी कक्षा सुरू करावी लागेल? तिसरी कक्षा सुरू करावी लागेल. तिसऱ्या कक्षेचं नाव काय आहे? यम. म्हणजे आपण पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि आता तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन प्लेस करू. म्हणून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल? 2 8 1. मग आता सांगा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आता पहा सोडियम मध्ये जेव्हा आपण व्हॅलेन्स सेल किंवा आउटर मोस्ट सेल बघू, आता ही दुसरी कक्षा आहे का? नाही, तिसरी कक्षा आहे. म्हणजे यम ही जी कक्षा आहे ती सोडियम साठी काय झाली? आता व्हॅलेन्स सेल झाली. येते लक्षात? कारण आता तिसरी कक्षा सुरू झालेली आहे म्हणून बाह्यतम कक्षेमध्ये 1 आहे. म्हणून व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या कोणासाठी? सोडियम साठी असेल 1. व्हॅलेन्सी सुद्धा किती असणार? 1. त्यानंतर आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम जे आहे त्याची संज्ञा आहे Mg. ॲटॉमिक नंबर 12. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 2. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या 2. व्हॅलेन्सी 2. त्यानंतर आहे ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमची संज्ञा Al. ॲटॉमिक नंबर 13. कॉन्फिगरेशन 2 8 3. सांगा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या 3. व्हॅलेन्सी 3. ओके. तर अशा पद्धतीने आता आपण कुठपर्यंत गेलो? ॲल्युमिनियम पर्यंत गेलो. आपलं टार्गेट किती आहे? 20 एलिमेंट्स आहे. तर आता नेक्स्ट एलिमेंट आहे पहा. ॲल्युमिनियम पाहिलं आपण. ॲल्युमिनियम नंतर पुढचा एलिमेंट आहे सिलिकॉन. कोणता आहे? सिलिकॉन. ज्याची संज्ञा आहे Si. ॲटॉमिक नंबर आहे 14. 14 म्हणल्यावर सांगा के कक्षा कोणत्या आहे आपल्या? KLM N अशा कक्षा आहेत. बरोबर? सांगा 2 8 4. म्हणजे M कक्षेमध्ये किती आले? त्याच्या 4 इलेक्ट्रॉन आले. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या 4 आणि व्हॅलेन्सी सुद्धा 4. नो इश्यू. आता सिलिकॉन नंतर आहे फॉस्फरस. फॉस्फरसची संज्ञा आहे P. ॲटॉमिक नंबर आहे 15. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 5. आता सांगा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल? 5 आणि व्हॅलेन्सी 4 पेक्षा जास्त झाली म्हणून रूल कोणता वापरणार तुम्ही? 8 - x. 8 मधून 5 गेले किती राहतील? 3. त्यानंतर आहे सल्फर. सल्फरची संज्ञा S. ॲटॉमिक नंबर 16. कॉन्फिगरेशन 2 8 6. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6. व्हॅलेन्सी 8 - 6 = 2. सल्फर नंतर आहे क्लोरीन. क्लोरीनची संज्ञा Cl. ॲटॉमिक नंबर 17. कॉन्फिगरेशन 2 8 7. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 7. व्हॅलेन्सी 1. 8 - 7 = 1. पुढचा आहे पहा क्लोरीन नंतर आर्गॉन. आर्गॉनची संज्ञा काय आहे? Ar. ॲटॉमिक नंबर 18. कॉन्फिगरेशन 2 8 8. आता इथं ऑक्टेट कंप्लीट झालेलं आहे पहा. आता जसं की तुम्हाला माहित आहे की के कक्षेची कॅपॅसिटी 2 आहे. L ची 8 आहे. M ची किती आहे? 18 आणि N ची किती आहे? 32. पण ऑक्टेट रूल काय सांगतो की M कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? N कक्षेमध्ये कमीत कमी 2 इलेक्ट्रॉन प्लेस केले तरच 8 ची तुम्हाला काय करता येतात? 18 करता येतात. येते लक्षात? सो आर्गॉन संदर्भात आलो आपण. आता आर्गॉन मध्ये 2 8 8. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? 8. म्हणजे याचं सुद्धा ऑक्टेट कंप्लीट आहे. म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि म्हणून याची व्हॅलेन्सी किती येते? 0. म्हणून हा निष्क्रिय मूलद्रव्य आहे. इनर्ट गॅस किंवा त्याला काय शब्द वापरला मी? नोबेल गॅस. ओके. वारंवार
यासाठी शब्द प्रोनाउन्स करायलो की तुम्हाला त्याची पूर्ण हॅबिट व्हायला पाहिजे. त्यानंतर आहे पोटॅशियम. जसे की आपण एक्झाम्पल घेतलं होतं आपल्या रेफरन्स मध्ये. त्याची संज्ञा काय आहे? के. ॲटॉमिक नंबर 19. आता 289 होईल का? नाही. ऑक्टेट रूल नुसार इथं चौथी कक्षा सुरू होईल. चौथ्या कक्षाचं नाव काय आहे? एन. आणि या एन कक्षेमध्ये आता आपल्याला एक इलेक्ट्रॉन फिल करायचा आहे. म्हणून कॉन्फिगरेशन काय असेल? 2881. मग आता सांगा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या 1 आणि व्हॅलेन्सी सुद्धा किती आहे? 1. त्यानंतर आहे कॅल्शियम. कॅल्शियमची संज्ञा Ca. ॲटॉमिक नंबर म्हणजे इलेक्ट्रॉन किती झाले? 20. कॉन्फिगरेशन 2882. येते लक्षात? त्यानंतर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या 2 आणि त्यानंतर व्हॅलेन्सी 2 असणार. ओके, तर आपल्या कामगिरी तो पूर्ण झालेला आहे. आता एक लक्षात घ्या, इथून पुढे जो आहे एक्झाम्पल घेतो मी फक्त छोटं स्कॅन्डियमचं. पहा, स्कॅन्डियम जो आहे ना, हे मुद्दाम एक्झाम्पल का देतो? कारण आता पहा स्कॅन्डियम याचा ॲटॉमिक नंबर आहे 21. किती आहे? 21. आता 21 आहे. आता मी तुम्हाला म्हणलो होतो बाहेरच्या कक्षेमध्ये 2 भरले की आता आपल्याला तिसऱ्या कक्षेची कॅपॅसिटी किती होती? 18 होती. मग आता आपल्याला काय करता येईल? इन्क्रीज करता येईल. आता तुम्ही 8 चे 9 करू शकता, काही अडचण नाही. लक्षात आलं? मग आता स्कॅन्डियम संदर्भात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल? 2892. म्हणजे पहा, स्कॅन्डियम मध्ये जो इलेक्ट्रॉन वाढला तो आपण आता कोणत्या कक्षेमध्ये प्लेस केला? एम कक्षेमध्ये प्लेस केला ऑक्टेट रूल नुसार. ओके, आणि पुढे यामध्ये एक गोष्ट आहे की डी ऑर्बिटल सुरू होतं. हे तुम्हाला एक 11-12 ला लर्न करायचं आहे. पण सध्या फक्त लक्षात घ्या, स्कॅन्डियम मी तुम्हाला सहज रेफरन्स साठी सांगितलं. आता याची व्हॅलेन्सी किंवा मी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काढत नाही, कारण यामध्ये 2 कक्षा अपूर्ण असतात. पहा, आतापर्यंत आपण जे एलिमेंट्स पाहिले ना 20 पर्यंत, हे नॉर्मल एलिमेंट्स म्हणजे सामान्य मूलद्रव्य होते की ज्यांच्यामध्ये एकच कक्षा अपूर्ण होती. पण स्कॅन्डियम पासून 2 कक्षा अपूर्ण असतात, व्हेरिएबल व्हॅलेन्सी असते, आणि त्यामुळे आपण याची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किंवा व्हॅलेन्सी काढणार आहे का? नाही. शेवटचं एक्झाम्पल घेऊ आपण ब्रोमीन संदर्भात. आता ब्रोमीन तुमच्याकडे आहे पहा. ब्रोमीनचा सिम्बॉल आहे Br. ॲटॉमिक नंबर आहे 35. किती आहे? 35. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं तुम्ही तर ते आहे पहा 2818. सेवन. 18 आणि 7 25. 25 आणि 10 किती झाले? 35. हा एक सो ब्रोमीन घेतला आपण 35. मी तुम्हाला एक ब्रोमीन रेफरन्स साठी काय घेतलं माहितीये का? कारण तुम्ही विचार केला असता की तिसरी कक्षा आपली एम आहे. एम ची कॅपॅसिटी किती आहे? 18. पण आता तुम्हाला ब्रोमीन मध्ये 18 दिसतायत ना, त्यासाठी मुद्दाम हा रेफरन्स एलिमेंट घेतला. मग आता सांगा, ब्रोमीन नॉर्मल एलिमेंट्स आहे, त्याच्या आपण काढू शकतो. सांगा त्याच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या 7. इथं सध्या मी डॅश करतो, सध्या आपल्या याच्यात चर्चा नाही करायची. 7 आणि व्हॅलेन्सी किती सांगा मग? 1. येते लक्षात? अजून एक घेऊ शेवटचा, क्रिप्टॉन. क्रिप्टॉन जे आहे त्याची संज्ञा आहे Kr. ॲटॉमिक नंबर आहे 36. कॉन्फिगरेशन आहे 2 8 18 8 2818. ऑक्टेट कंप्लीट झालं. बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आले? 8. सांगा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या 8 आणि व्हॅलेन्सी किती असेल? मग व्हॅलेन्सी 0 म्हणजे कोणता मूलद्रव्य? निष्क्रिय मूलद्रव्य. इंग्रजीमध्ये काय म्हणायचं? इनर्ट गॅस किंवा नोबेल गॅस. ओके.